बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडली आहे। कारवाई करण्यास उशीर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आणि आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अखेर ठाणे पोलिसांनी आदर्श विद्या मंदिर बदलापूर शाळेच्या 2 विश्वास्थांना बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे। शाळा अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना रायगड जिल्ह्यातील कर्जतमधून अटक केली। बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर नावाच्या एका शाळेत बालवाडीतील 4 आणि 5 वर्षांच्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे। ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे व्यापक जनआक्रोश झालाय। कोर्टातही हे प्रकरण खळबळ माजवत आहे, ज्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला। शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक करण्यास विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना झापलं होतं। तसंच या दोघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळून लावला होता। घटनेबद्दल माहिती असल्यास पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याचा अहवाल देणं ही विश्वस्तांची कायदेशीर जबाबदारी असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं। या दोघांनाही आता विशेष तपास पथक म्हणजेच SITच्या ताब्यात देण्यात आलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।